SSB इंटरव्ह्यू, अपकमिंग SSB इंटरव्ह्यूचे प्रिपरेशन्स कसे करायला पाहिजेत आणि काय केले पाहिजे. सिच्युएशन रिॲक्शन टेस्ट SRT साठी नंबर ऑफ सिच्युएशन पर डे किंवा पर वीक किती आपण अनालाइज केलं पाहिजे आणि त्याच्यावर काय रिस्पॉन्सेस आपले असले पाहिजे हे महत्वाचे आहेत. देन आफ्टर यू ऑल्सो प्लॅन फॉर युअर पर्सनल इंटरव्ह्यू, हाऊ द नंबर ऑफ क्वेश्चन्स ऑर व्हॉट काइंड ऑफ क्वेश्चन्स विल गोइंग टू आस्क बाय इंटरव्ह्यूअर. मग याच्यामध्ये तुमच्या रिगार्डिंग युअर पर्सनॅलिटी, अबाउट युअर स्कूलिंग, अबाउट युअर फॅमिली, अबाउट युअर स्पोर्ट्स, अबाउट युअर फ्युचर प्लॅन्स, असे अगदी बेसिक क्वेश्चनवर तुमची पूर्ण इंटरव्ह्यूअर पर्सनॅलिटी अनालाइज करत असतो. याच्या रिगार्डिंग तुम्ही पूर्ण तयारी, त्याच्यावरचे क्वेश्चन काढून त्याच्यावर काय आयडियल आन्सर असू शकतात आणि हे नक्की लक्षात ठेवा की आन्सर्स हे कम्प्लिटली ऑनेस्ट असले पाहिजे. असे काहीतरी फेक आन्सर करून यू कॅन नॉट प्रेझेंट युअर सेल्फ टू द इंटरव्ह्यूअर. सो बेसिकली जे काही इंटरव्ह्यूचे आन्सर्स आपण प्रिपेअर करणार आहोत ते कम्प्लिटली ऑनेस्ट रिगार्डिंग तुमच्या लाईफ बद्दलच असणार आहे. थर्ड पार्ट जर आपण डिस्कस करायचं झाला तर त्याच्यामध्ये GTO टास्क, ज्याला आपण ग्रुप टेस्ट ऑफिसर्स किंवा ग्रुप टेस्ट टास्क असे म्हणतो, तर त्या टास्कमध्ये वेगवेगळे जसे की प्रोग्रेसिव्ह ग्रुप टास्क आहे, हाफ ग्रुप टास्क आहेत, त्याच्यानंतर कमांड टास्क आहेत, इंडिव्हिज्युअल ऑब्स्टॅकल्स आहेत. याच्यामध्ये तुमची फिजिकल स्ट्रेंथ, स्टॅमिना, तुमची कोऑर्डिनेशन विथ युअर ग्रुप मेंबर्स, अशा वेगवेगळ्या क्वालिटीज अनालाइज केल्या जातात. सो त्याच्यानुसार तुम्हाला स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप केली पाहिजे. मग त्याच्यामध्ये ज्या काही 15 OLQs दिलेल्या आहेत आपल्याला, यू हॅव टू ट्राय की त्या OLQs आपल्यामध्ये असल्या पाहिजे किंवा त्या आपण नसतील तर त्या आपल्या इनकल्केट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सो त्याच्यामध्ये तुमचा स्टॅमिना झाला, तुमची डिसिजन मेकिंग ॲबिलिटी झाली, टाइम मॅनेजमेंट असो, रिझनिंग ॲबिलिटी, इफेक्टिव्ह इंटेलिजन्स. सो या ज्या तुमच्या OLQs आहे या जर तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये जर रिफ्लेक्ट झाल्या तर यू विल डेफिनेटली क्लिअर युअर SSB इंटरव्ह्यू अँड जॉईन द इंडियन आर्म फोर्स.